GTV महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। जोपर्यंत अतिक्रमण हटवणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील। उपोषणकर्ते मुकिंदा सवंडकर यांचा निर्णय। अतिक्रमण विरुद्ध रेडगाव ग्रामपंचायत समोर उपोषण सुरू। कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथे गट क्रमांक 1 मधील रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी मुकिंदा सखाराम सवंडकर यांनी 15 एप्रिलपासून रेडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला आहे। गेल्या 3 ते 4 वर्षांपासून ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे व ग्रामसेवक सरपंच यांच्या आर्थिक व्यवहारामुळे अतिक्रमणधारकांना मोठे पाठबळ मिळत असून आमचे कुणीही वाकडे करू शकत नसल्याचे अतिक्रमणधारकातून बोलले जात आहे। ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे वेळोवेळी अतिक्रमण हटवण्यासाठी लेखी व तोंडी तक्रार करून सुद्धा काही फरक पडत नसल्यामुळे मुकिंदा सवंडकर यांनी वरिष्ठांकडे अतिक्रमण हटवण्यासाठी धाव घेतली, तरी पण त्यांनीही अतिक्रमण हटवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। गेले 3 वर्षांपासून सवंडकर हे अतिक्रमण हटवण्याविषयी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चक्रा मारून अतिक्रमणधारकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे सवंडकर यांनी सांगितले आहे। अतिक्रमण हटवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा झोपेची सोंग घेणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध व अतिक्रमण हटवण्यासाठी अखेर सवंडकर यांनी रेडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबला असून जीव गेला तरी चालेल पण उपोषण मागे घेणार नाही असे त्यांनी संबंधित माध्यमांशी बोलताना सांगितले। मुख्य संपादक गोविंद देशमुख, हिंगोली। मुकिंदा सखाराम सवंडकर, मी रेडगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील रहिवासी आहे। इसवी सन 1980 ते 85 काळामध्ये गट नंबर 1 अंतर्गत 14 गुंठे जमीन शासनाने हस्तांतरित करून प्लॉट वाटप केले होते। हे टोटल प्लॉट 1234 याच मापाचे आहेत आणि 18 फुटाचे याच्या अंतर्गत 5 ते 6 रस्ते शिल्लक होते। आज या सर्व रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहे। संबंधित अधिकाऱ्याला गेली 3 वर्ष झालं मी तक्रार लेखी प्लस तोंडी देत आहे, पण याच्यात अशी ठोस कारवाई काही झालेली नाही। ग्रामपंचायतने नोटीसच्या व्यतिरिक्त अशी ठोस कारवाई केलेली नाही। तरी मी आज दिनांक 15/4/2026 पासून आज दुसरा दिवस आहे उपोषणाला ग्रामपंचायत कार्यालय रेडगाव या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। तरी प्रशासनाने संबंधित अतिक्रमणधारकावर योग्य ती कारवाई करावी। काल रेडगाव येथे 2 शेतकरी उपोषणाला बसले होते। त्यामधला एक मुकिंदा सखाराम सवंडकर आणि दिगंबर भगवान सवंडकर हे दोन्ही शेतकरी आपल्या स्वतःच्या शेताकडे जाण्यासाठी रस्ता नाही आणि ते बाकीच्या लोकांनी जे अतिक्रमण केलेलं आहे त्या रस्त्यावरती आणि ह्या उपोषणकर्त्यांना शेताकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळं ते या दिनांक 15 म्हणजे काल उपोषणाला बसलेले आहेत। तर आज मी इथं आलो तर कोणीही त्याला भेटलं नाही। प्रशासकीय अधिकारी इथं कोणी आला नाही, कोणी BDO साहेब आले नाहीत किंवा कोणीच आलं नाही। त्यांना भेटायला पाहिजे होतं, येऊन काही तोडगा काढायला पाहिजे होता। आणि एक तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्याच्या स्वतःच्या शेतातलं शासनानं अगोदर प्लॉटिंग पाडली 80-85 मध्ये आणि त्याच शेतकऱ्याला त्याच मालकाला जर रस्ताच देत नसतील हे लोक जाण्यासाठी, तर हा आज जे प्रकार आहे हे म्हणजे आपण कोण्या काळात वावरतो हे आज आम्हाला कळणार आहे। आपण किती सरकार काय झोप घ्यायला हे की काय करायला सरकार। उपोषण करायची जर वेळ येते त्या माणसाला एक तर शेतही गेलं त्या शेतकऱ्याचं 85 पासून त्या माणसाला आजपर्यंत रस्ता नाही जायला, म्हणजे असेच दिवस काढले त्या शेतकऱ्यांनी गरिबीचं। पण आज तरी शेतकऱ्याचे तरी आज डोळे उघडलेत म्हणावं लागले, आज तरी उपोषण करून तरी मागून तर रस्ता देईन झाले सरकार, पण आज उपोषण करायची वेळ आली। समजा याच्यावर हे उपोषण आश्वासन देऊन म्हणजे काम कर नुसतं कोरडं आश्वासन काय प्रत्येक वेळेस यायलेत हो करतो देतो हो करतो नाही। तात्काळ रस्ते खुले करून त्या शेतकऱ्याला दिले पाहिजेत, नाहीतर या पुढचं आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल आणि त्यामध्ये आज दोघंच आहेत। याच्या पुढचं आंदोलन हे जास्त लोकांचं राहील आणि त्याला प्रशासन जबाबदार राहील। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या GTV न्यूजला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।